आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। मोठी बातमी, मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतनासाठी अनुदान वितरणाचा शासन निर्णय जारी 27 मार्च 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुलसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतनासाठी अनुदान वितरण करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय GR जारी करण्यात आला आहे। या निर्णयामुळे प्रलंबित वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। विविध लेखाशीर्षकाखाली अनुदान मंजूर। शासनाने विविध शैक्षणिक घटकासाठी वेगवेगळ्या लेखाशीर्षकाखाली अनुदान मंजूर केले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे। सर्वसाधारण शिक्षण व प्राथमिक शिक्षण, अशासकीय शिक्षणशास्त्र, कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य व परिरक्षण अनुदान, अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्य, माध्यमिक शाळांची तपासणी व शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम व गट निवासी शाळा, शाळा न्यायाधिकरणे विशेष संस्थांना सहाय्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण योजना, जिल्हा परिषदांना निधी वितरणास परवानगी। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम अंतर्गत जिल्हा परिषदांना देखील स्वप्रयोजन अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये विशेषतः प्रौढ शिक्षण कार्यक्रम यासारख्या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वित्त विभागाच्या नियमाचे पालन बंधनकारक। या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुरी देताना वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय व परिपत्रकांचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा। ह्या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः प्रलंबित वेतन लवकर मिळण्याची शक्यता, आर्थिक अडचणीमध्ये घट, शैक्षणिक संस्थांना आर्थिक स्थैर्य। माहे पेड इन एप्रिल 2026 वेतनासाठी अनुदान वितरणाचा शासन निर्णय हा शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक पाऊल मानला जात आहे। यामुळे वेतन वितरणाची प्रक्रिया सुरळीत होऊन कर्मचारी व संस्थांना मोठा फायदा होणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुलसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करा। महाराष्ट्र अधिनियम 2025-26 अनुदान वितरण कर्मचाऱ्यांचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वेतन भत्त्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला 24 मार्च 2026।